तर मंगळवेढ्यामध्ये लग्नानंतर पळून जाणाऱ्या नवरीला नवऱ्यानं पकडलंय। नवरीनं पैशासाठी लग्न केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे नववधू म्हणून लग्न झालेल्या तरुणीला आधीच 3 मुलं असल्याचं समोर आलेलं आहे। तर लग्नासाठी मुलगी देऊन एजंटनं ही मुलाकडून 2,70,000 रुपये उकळल्याचं समोर आलेलं आहे। लग्नानंतर पळून जाणाऱ्या नवरीला नवऱ्यानं पाठलाग करून पकडलेला असून मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता। सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं आणि ते गाडीतून घेऊन जात होते। ती घटना त्या नवऱ्याला कळल्यानंतर त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। याबाबत गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये नवरी मुलगी, तिची आई, तिची बहीण आणि भाऊ यांना अटक करण्यात आलेली आहे। ती मुलगी मराठीची आहे असं सांगून मला लग्न करतोस का असं विचारलं। ती मला म्हणाली हिला 2,70,000 रुपये द्यावे लागतील। मग आम्ही 10 मिनिटांनी विचार करून तिला हो बोललो। हार घालून लग्न केले व तिच्या हातात 2,70,000 रुपये दिले। देवदर्शन वगैरे झाल्यानंतर 23 तारखेला सकाळी 6 वाजता मुलगी ही घरातून पळून जात असताना मंगळवेढ्यात आम्ही तिला पकडले। नंतर आम्ही 112ला फोन करून पोलीस कॉन्स्टेबलला बोलवून त्यांना मंगळवेढा पोलीस स्टेशनला घेऊन येऊन फिर्याद दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलेला आहे। ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता। सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं।